एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला. अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला. पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. काल उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्या भाषणादरम्यान त्यांनी अमित शहाला झडकावून टीका केली. एकनाथ शिंदे असो, अमित शहा असो, देवेंद्र फडणवीस असो, जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आणि या बॅटिंग लागली आता जोराची. जे काही छक्के बसले ते छक्के बसले कोणाला तर एकनाथ शिंदेला. आणि मग एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरनं की यांनी मुंबई गिळून टाकली अक्षरशः. आणि मुंबई मागच्या 4 टर्मपासनं हे पैसा खात आहे, डांबर खात आहे, हे खात आहे, ते खात आहे. पण एकनाथ शिंदे त्यांनी मुंबईमध्ये जी की मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1-1 कोटीच्या ठेवी त्यांनी बनवून ठेवल्या. म्हणजे एवढं चांगलं काम त्यांनी केलं आहे. पण ठाणे महानगरपालिका अक्षरशः तुम्ही गिळून टाकली. हो, ठाणे महानगरपालिकेमध्ये ठेवलं काय तुम्ही? काय ठेवलं लोकांसाठी? एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला. अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला. पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणारे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना. पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर? पुचाट लेखाचे. यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना. आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उगारणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा.
रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं, आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं, आणि हे यांचे मतं चोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायचं निवडणूक आली. बरं, यांची थेरं काय? तर काय, एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्या आणि म्हणतात आज अमित शहांनी कोळी बांधवांसाठी, मुंबईच्या कोळी बांधवांसाठी 2 बोटी दिल्या. अरे बापरे, किती मोठं काम केलं अमित शहाने. अरे 2 बोटी दिल्या ना. अरे त्याने काय त्याच्या घरतून दिली आहे का एकनाथ शिंदे? तुम्हाला समजत कसं नाही? तुम्ही बोलता काय? काय बोलतोय आपण? कुठल्या पद्धतीने बोलतोय? कशावर बोलतोय? आणि म्हणता की उद्धव ठाकरे यांना कॅसेट रिपीट होते. पण तुमची कॅसेट ते गद्दार आणि त्यांनी आमचा बाप चोरला आणि आम्ही शिवसेनेचे हे आणि आम्ही शिवसेनेचे पक्के कार्यकर्ते, आम्ही हे केलं ते केलं. तुमची कॅसेट आहो. त्यांच्या व्हिडिओचा TRP बघा. त्यांचा व्हिडिओचा TRP तुमच्या व्हिडिओच्या TRPपेक्षा हजारो पटने जास्त आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि तुम्ही काय त्यांना टीका करताय? उद्धव ठाकरेंचं भाषण हे अतिशय व्यवस्थितरित्या सटीकपणे असतं. तुम्ही तोंडात सुपारी घेऊन बोलता, कधी दारूच्या नशेमध्ये बोलता, कधी काय बोलतात तुम्हालाच कळत नाही. आणि म्हणून बस हे 2-3च शब्द तुमचे पाठ आहेत एकनाथ शिंदे साहेब. बाकी तुमचं काहीच पाठ नाही आहे. तुम्हाला फक्त मागून तुम्हाला टेलिप्रॉम्प्टर लागतो. तो टेलिप्रॉम्प्टर तुमच्या कानात सांगतो हळूहळू, ही योजना, ती योजना, आणि मग तुम्ही पुढे बोलत असता एक. तसं उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला पूर्ण सरकारमध्ये कधीही भाषण बघा तर त्यांच्या आजूबाजूला कोणीच नसतं. एकटे उभे असता आणि एकटे व्यवस्थित समोरच्याला समजेल आणि तुमच्यासारख्याला झोंबेल अशा भाषेमध्ये ते भाषण असतं. तुमच्यासारखं नाही मित्रांनो. एकनाथ शिंदे काय बोलता, कुणाला बोलता, काय कसं काय चाललंय, देव भरोसे चालू आहे यांची गंमत. इधर का ना उधर का. पुढचं काय बोलायचं होतं ते मला समजून घ्या तुम्ही आता. इधर का ना उधर का, हां, अशी गोष्ट झाली आहे ना. शिवसेना ना BJP आताच लट बसलेत. BJPची B टीम झाली आहे तुमची शिवसेना. आणि तुमचे महत्त्वाचे जे काही तुम्हाला वाटतं ना की आमचे महत्त्वाचे नेते, ते सुद्धा ये BJPच्या संपर्कात, पाहिजे BJPमध्ये उडी मारण्याच्या हिशोबात आहेत. त्याचं भविष्य त्यांना वाटतं की आमचं भविष्य BJPमध्ये, तुमच्या शिवसेनेमध्ये नाही आहे. तुमची शिवसेना कधी कोलमडेल आणि कधी एकदाचा तो निकाल लागू द्या, त्या निकालाची वाट आम्ही बघतोय एकनाथ शिंदे साहेब. निकाल लागू द्या आणि आमचं चिन्ह परत वापस येऊ द्या. तर आलं ना मग तुम्हाला समजेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. शिंदे साहेब काय बोलता, कसे बोलता, योग्य बोलता, अयोग्य बोलता, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.